Good morning class, विद्यार्थी मित्रांनो. Today we are going to learn the remaining part of the poem. The title of the poem is, it is very simple poem. Trees are the kindest things I know. पृथ्वीवर मला ज्ञात असलेली माहीत असलेली सर्वात दयाळू गोष्ट म्हणजे झाडे. मला माहीत असलेली सर्वात दयाळू गोष्ट म्हणजे झाडे. They are the last to hold the light when evening changes into the night. झाडं ही अशी शेवटची गोष्ट आहेत, शेवटची वस्तू आहे पृथ्वीवरची, टू होल्ड द लाईट, की जी प्रकाश धरून ठेवते. टू होल्ड म्हणजे धरणे, प्रकाश धरून ठेवणारी झाडं ह्या भूतलावरची शेवटची गोष्ट आहे. व्हेन इव्हिनिंग चेंजेस इन टू नाईट, जेव्हा संध्याकाळचं रूपांतर रात्रीमध्ये होतं तेव्हा प्रकाश धरून ठेवणारी भूतलावरची सर्वात शेवटची गोष्ट, शेवटची वस्तू म्हणजे झाडे आहेत. मीन्स द पोएट टेल्स अस दॅट व्हेन इव्हिनिंग चेंजेस इन टू द नाईट, ट्रीज आर होल्ड द लाईट. जेव्हा संध्याकाळचं रूपांतर रात्रीमध्ये होत असतं आणि संधिप्रकाश जेवढे असतो रात्री आणि संध्याकाळी मधला, त्यावेळी प्रकाश धरून ठेवण्याचं काम, प्रकाश पकडून ठेवण्याचं काम पृथ्वीवरची एकमेव वस्तू करत असते, ती म्हणजे झाडे. द पोएट एक्सप्रेसेस द व्ह्यूज अबाउट द ट्रीज. द पोएट थिंक्स दॅट trees are the kindest things on the earth because they provide everything: wood for houses, medicines, fruits, leaves. Each and every part they give the mankind, human being. So trees are the kindest things on the earth, the poet says. The poet tells us when evening changes into night, जेव्हा रात्रीचं संध्याकाळचं रूपांतर रात्रीमध्ये होतं तेव्हा प्रकाश धरून ठेवण्याचं काम, टू होल्ड म्हणजे धरून ठेवणं, हे प्रकाश धरून ठेवण्याचं काम केवळ आणि केवळ झाडच करतात. झाडापेक्षा दुसरी कोणती वस्तू दयाळू नाही आहे, काइंड नाही आहे, हेल्पफुल नाही आहे, की जी मानवाला काय करते, मदत करते. मीन्स दे आर द लास्ट म्हणजे शेवटची, टू होल्ड द लाईट, प्रकाश धरून ठेवणारी. वेन इव्हिनिंग चेंजेस इन टू नाईट, जेव्हा संध्याकाळचं रूपांतर नाईटमध्ये होतं किंवा रात्रीमध्ये होतं तेव्हा ती प्रकाश धरून ठेवणार. अँड वेन मून फ्लोट्स ऑन द स्काय, आणि जेव्हा चंद्र आकाशामध्ये तरंगतो, फ्लोट्स म्हणजे तरंगणे, जेव्हा चंद्र आकाशामध्ये तरंगतो, दे हम अ ड्राउझी ललबाय. हम म्हणजे गुणगुणणे, गुणगुणणे. ड्राउझी म्हणजे झोपेनं पेंगणे, झोपेनं पेंगणे. ललबाय म्हणजे अंगाई गीत. आणि जेव्हा चंद्र आकाशामध्ये तरंगतो तेव्हा झाडे अंगाई गीत गुणगुणतात. दे मीन्स ट्रीज, दे हम अ ड्राउझी ललबाय, ते अंगाई गीत गुणगुणतात. ललबाय अंगाई गीत, हम म्हणजे गुणगुणणे, आणि ड्राउझी म्हणजे झोपेने पेंगणे. झोपणाऱ्या पेंगणाऱ्या लहान मुलांसाठी ते काय करतात, अंगाई गीत गुणगुणतात. मीन्स वेन अ मून फ्लोट्स ऑन द स्काय, जेव्हा चंद्र, मून म्हणजे चंद्र, वेन अ मून फ्लोट्स ऑन द स्काय, जेव्हा चंद्र आकाशामध्ये तरंगतो, दे हम अ लिटल ड्राउझी ललबाय, तेव्हा ते काय करतात, तर ते झोपेला आलेल्या मुलांसाठी अंगाई गीत गातात. दे मीन्स ट्रीज हम अ ड्राउझी ललबाय, In this poem, the poet expresses the belief that the kindest things he knows on earth are trees. Every part of the trees are very useful. कुणासाठी अंगाई गीत गातात ते? ऑफ स्लीपी चिल्ड्रन लॉंग ॲगो, खूप पूर्वी झोप येत असलेल्या मुलांसाठी. ऑफ स्लीपी म्हणजे झोपाळू, स्लीपी चिल्ड्रन लॉंग ॲगो, खूप झोप येत असलेल्या मुलांसाठी ते काय करतात, अंगाई गीत गातात. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो, माझ्या माहितीत
झाडे ही सर्वाधिक दयाळू असतात. माझ्या माहितीप्रमाणे झाडे ही सर्वात दयाळू असतात. हेनरी बेन. इन दिस वे वी कंप्लीट दिस पोएम. So in it 1.3 in this poem, the poet tells us that about the benefits of the trees of mankind and all other living things. He says that trees are harmless. They provide fruits, leaves, and wood for us. They provide shade for animals. Each and every part of the tree is useful to us. प्रत्येक भाग जो आहे तो झाडाचा उपयोगी आहे. झाडं प्राण्यांना सावली पुरवतात. झाडं आपल्याला फळं, पानं आणि लाकूडसुद्धा पुरवतात. ओके, विल कंप्लीट दिस ॲक्टिव्हिटीज ऑन दॅट पर्टिक्युलर पोएम. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.